नमस्कार. मागच्या व्हिडिओमध्ये आपण कुर्ती कटिंग बघितली होती, बोटनेक कुर्ती. तर आता ह्याचं स्टिचिंगचा पार्ट आपण इथं घेऊन आलो आहोत. तर योग्यरित्या कशी स्लीट जॉईन करायची आणि कशी फिटिंग करायची, परत शोल्डर कसे जॉईन करायचे, हे ह्या व्हिडिओतून तुम्हाला शिकायला मिळणार आहे. व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. हे बघा, अशा पद्धतीत इथं फिनिशिंग मी ते दाखवणार आहे. तर आपण आता सुरू करूया स्टिचिंग. आता इथं आपण गळ्यासाठी फिनिशिंग देणार आहोत. पण नवीन शिकणाऱ्यांकडे एवढे कॅनव्हास वगैरे नसते. पण मी तुम्हाला सांगते, नवीन शिकणाऱ्यांसाठी खास आपला व्हिडिओ असतो. तर मी काय म्हणते की तुम्ही जे काही तुमच्याकडे मटेरियल आहे त्या मटेरियलमध्ये तुम्ही शिवण्याचा प्रयत्न करा, ठीक आहे. नंतर जर तुम्ही फिनिशिंग चांगली आली तर तुम्हाला अशा पद्धतीत कॅनव्हास वगैरे लावता येईल. आता मी इथे जे काही पट्ट्या आपण ब्लाऊजला कशी पायपिंग करतो त्याप्रमाणे पट्ट्या जॉईन करून घेतल्या. आता इथं थोडं मण्या होत्या, त्या थोड्या सुई खाली येणार होत्या, मग त्या कट करून घेतल्या. आता आपण पायपिंग करणार आहोत. आता पायपिंग कशा पद्धतीत करायची हे बघा. हे आता अशा पद्धतीत जोडून घ्यायचं आणि दोन्ही टोकं समान जोडतील असं गळ्याच्या साईडला स्टिच करून घ्यायचं. अगदी व्यवस्थित स्टिच करायचं, म्हणजे पाव इंचाला थोडी कमी अशी मार्जिन ठेवून सरळ फॅब्रिक ठेवायचं आहे आणि पायपिंग आहे ते त्याच्यावर ठेवायची आहे. आणि नंतर आपण ती पायपिंग उलटून घेणार आहोत. जे मी तुम्हाला दाखवणारच आहे कशा पद्धतीत आपण पायपिंग केली आहे ती. तर अशा म्हणजे जर आपली पट्ट्या स्ट्रेट म्हणजे सरळ असतील तर तुम्हाला अशा पद्धतीत चुन्या घ्यायच्या आहे. जर तुमच्या पट्ट्या क्रॉसमध्ये असतील तर तुम्हाला चुन्या घ्यायची गरज नाही. तर तुम्ही अशा पद्धतीत मी हा स्ट्रेटच कपडा कट केला आणि 1.5 इंचाचा पट्टी, लांबीला 1.5 इंच, रुंदीला 1.5 इंच आणि लांबीला अराऊंड त्यात 15 इंचाची आपली इथं पट्टी काढलेलं होतं. तर इथे आपण अशा पद्धतीत पायपिंग करून घ्यायची. म्हणजे कसं असतं, नवीन शिकणाऱ्यांकडे कॅनव्हास नसते आणि मी तुम्हाला कॅनव्हासवर दाखवणारच होते, बट खूप उशीर होईल आपल्याला, त्यामुळे कॅनव्हास कट करा, परत हे करा. त्याच्यामुळे मी ही ते पायपिंग तुम्हाला नॉड पायपिंग करून दाखवली आहे, ठीक आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण कॅनव्हासवर पायपिंग कशी करायची ते मी तुम्हाला दाखवणार. आता हे अशा पद्धतीत आपण ही पायपिंग जी वरती होती ती आपण आतमधल्या साईडला फोल्ड करून घेतली. आणि वरून आपण थोडं पाव इंचाला थोडंसं कमी करून आपण इथे वरती स्टिच करून घेणार आहोत, म्हणजे दाबशिलाई, ठीक आहे. आता दाबशिलाई करून घेतली आणि आपला हा गळा जो होता तो राऊंड नेक होता. तर तुम्ही वेगवेगळे नेक देऊ शकता. आता जसं आपण फ्रंटला पायपिंग केली त्याप्रमाणे बॅकलासुद्धा पायपिंग करायची आहे. कारण अस्तरचा जर तुमचा पार्ट असेल, फॅब्रिक किंवा अस्तरचं जर तुम्हाला शिवायचं असेल तर तुम्ही अस्तरला फोल्ड आतल्या साईडनं करून तुम्ही पायपिंग देऊ शकता. ते अस्तरचं बरं पडतं. पण हे कसं, मी आता एवढे सगळे अस्तरचे दाखवले आहेत, विदाऊट अस्तरचं एखादा कुर्ती दाखवूया म्हटलं, म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास. तर अशा पद्धतीत इथं आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे. प्रथमतः तुम्ही जेव्हा स्टिच करता त्यावेळी पायपिंग पहिली करायची असते, त्याच्यामुळे आपल्याला गळ्याला त्रास होत नाही नंतर पायपिंग करताना. स्टार्टिंगला पायपिंग केलं तर कपडे शिवायलासुद्धा छान, म्हणजे आपल्याला बरं पडतं कुर्ती शिवायला. आणि तुम्हाला विकत घ्यायची कुर्ती काही गरज नाही. जर तुम्हाला स्टिच करता येत असेल तर हा व्हिडिओ बघून नक्की तुम्ही शिवू शकता अशा पद्धतीत. मैत्रिणींनो, माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल किंवा माझ्या चॅनलमध्ये जे काही व्हिडिओ अपलोड केले आहेत ते तुम्ही एकदा पाहून घ्या, म्हणजे तुम्हाला नवीन शिकणाऱ्यांसाठी खास उपयुक्त हा माझे चॅनल आहे. तुम्ही त्यातून काही ना काहीतरी शिकाल अशी माझी खात्री आहे. तर तुम्हाला जर काहीतरी शिकायला आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा. लाईक केल्यामुळे आपला प्रमोट होतो आणि त्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ बनवण्यास प्रेरणा मिळते. तर मी तुम्हाला एवढंच सांगते, जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा. कारण यापुढे मी जे तुमचे व्हिडिओज आहेत, तुम्हाला उपयोगी असे व्हिडिओ मी अपलोड करणार आहे. तर हे तुम्हाला क्लास करायची काही गरज नाही. आता सरळ जो पार्ट आहे
जो पुढचा पार्ट आहे तो सरळ ठेवायचा आणि बॅक पार्ट त्याच्यावर उलटा ठेवायचा आणि आपल्याला इथून अर्धा इंचाची शिलाई मार्जिन करून शोल्डरची शिलाई द्यायची आहे. शोल्डरची शिलाई द्यायची आहे अशा पद्धतीत. ठीक आहे. शोल्डर जॉईन करायचं आहे. अर्धा इंचावर शिलाई मारून शोल्डर जॉईन करायचं आहे. अगदी फिनिशिंग म्हणजे कसं असतं, कॅनव्हास लावावाच असा नाही. तुम्ही पायपिंग, गोट पायपिंग किंवा रेडीमेड पायपिंग करू शकता. जशी ब्लाऊजला करतो आपण त्याप्रमाणे ही कुर्तीला करायची असते. पण एवढंच की पायपिंग तुमची अशी पलटू नये यासाठी जरा काळजी घ्यावी लागते. आता इथं जे स्लीव्ज होते त्या स्लीव्जच्या दंडगेरच्या साईडला मी एक पट्टी मारून फोल्ड करून घेणार आहे, ज्यामुळे आपली दंडगेराची जी फिटिंग असते ती व्यवस्थित बसते. ठीक आहे. अशा पद्धतीत इथं सरळ फॅब्रिक ठेवायचं आणि फोल्ड करून घ्यायचं आणि आतल्या साईडला फोल्ड मारायची, परत दुमड पट्टी मारून घ्यायची. त्यामुळे काय होतं, आपली फिटिंग जी असते ती व्यवस्थित बसते. ठीक आहे. व्यवस्थित शिलाई मारायची आहे. पाव इंच सोडून, पाव इंच पण नको एवढं ना, त्याच्यापेक्षा कमी मार्जिन ठेवून आपण शिलाई मारून घ्यायची असते. आता आतल्या साईडला फोल्ड करून वरच्या साईडनं पाव इंचावर शिलाई मारून घेऊया. त्यामुळे काय होतं, आपल्याला हेमिंग करायची गरज नाही किंवा हात शिलाई करायची गरज नाही. जर तुम्हाला हेमिंग करायचं असेल किंवा हात शिलाई करायची असेल तर तुम्ही तिथे वरती शिलाई नाही मारली तरी चालते. ते परत एक आपल्याला काम नको म्हणून आपण डायरेक्ट शिलाई मारून द्यायची, कारण आपल्या जो दोरा असतो तो मॅचिंगचा असतो. आता दुसऱ्या साईडला पण सेम पद्धतीत इथं मी तयार करून घेणार आहे, ज्याप्रमाणे आपण पट्टी पहिल्या स्लीव्जला लावली त्याप्रमाणे. आता इथे दोन्ही तयार करून घेतल्या. आता आपण कुर्तीला स्लीव्ज जॉईन करणार आहोत. कुर्ती सरळ ठेवायची आणि जो उभार भाग, आता ह्याचा पहिल्यांदा सेंटर काढायचा. स्लीव्जचा जो उभार भाग असतो तो पाठच्या साईडला आणि जो निमुळता भाग असतो तो पुढच्या साईडला ठेवायचा. त्यामुळे काय होतं की आपल्या काकेमध्ये घोळ येत नाही किंवा असे एकदम आकसल्यासारखं होत नाही. ठीक आहे. पुढचा आणि पाठचा घेर काढायचा असतो आपल्याला. तो जेव्हा स्टिच करतो त्यावेळी तुम्हाला कटिंगचा जो व्हिडिओ होता ना त्यामध्ये तुम्हाला दाखवला आहे, तर तुम्ही तो नक्की पाहून घ्या. कटिंगचा व्हिडिओ या डिस्क्रिप्शनखाली मी डिस्क्रिप्शनमध्ये किंवा कार्टमध्ये मी तो देणारच आहे व्हिडिओ, तर तो तुम्ही एकदा पाहून घ्या कशा पद्धतीत कटिंग केलं आहे. आणि हा स्टिचिंगचा व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला कुर्ती शिवायला सोपी पडेल. व्यवस्थित म्हणजे आपण जेव्हा स्लीव्ज जॉईन करतो त्यावेळी स्लीव्ज असतात ना त्या अशा एकदम खेचायच्या नाही, खेचून लावायची नाही, ओढाताण करायची नाही, अगदी लूजपणे लावायची. जशी आपल्या हातात येते तशीच स्टिप मारून घ्यायची आहे. ओढाताण केल्यामुळे काकेमध्ये असा फुगा येतो किंवा चुन्या पडतात. ठीक आहे. जो उरलेला थोडा पाऊचपेक्षा कमी इंच जो कपडा होता तो कट केला स्लीव्सचा. ठीक आहे. सेम दुसऱ्या पद्धतीत आपल्याला इथं स्लीव्स लावून घ्यायची आहे. आता आपल्याला म्हणजे कसं असतं माहिती आहे, आपण जसं डबल टिप मारून घ्यायची आता इथे. म्हणजे आपल्याला कसं जेव्हा आपण ना ब्लाऊजची शिलाई कशी करतो, म्हणजे डबल शिलाई स्लीव्ज जॉईन करताना टिप मारतो डबल टिप, तशी तुम्ही टिप मारून घ्यायची आहे डबल टिप. कारण डबल टिप यासाठी मारायची कारण आपल्याला जेव्हा आपण सरळ स्ट्रेट घालतो त्यावेळी आपल्या जे टाके असतात ना ते दिसू नये यासाठी. ठीक आहे. तर अशा पद्धतीत डबल टिप मारून घ्यायची. आणि जो फिनिशिंग कसं असतं, प्रत्येक पार्टला फिनिशिंग करणं फार गरजेचं असतं. ती कुठची पण कुर्ती असो, कुठचा पण ब्लाऊज असो, कुठचे पण कपडे एखादे शिवतात त्यावेळी, फ्रॉक असो, फिनिशिंग करणं खूप गरजेचं असतं. जसजशी तुम्ही फिनिशिंग करता, म्हणजे प्रत्येक पार्टला फिनिशिंग केली तर तुम्हाला पुन्हा ते धागे दोरे कट करण्याची गरज नाही. त्याच वेळी कट करून टाकले तर टेन्शन पण येत नाही आपल्याला. आता इथे दुसऱ्या साईडला सुद्धा आपण स्लीव्ज लावून घेणार आहोत. अगदी व्यवस्थित, म्हणजे ओढायची वगैरे काही नाही, ते स्लीव्ज अजिबात ओढायची नाही.
व्यवस्थित लावायची, त्यामुळे आपल्या काखेमध्ये घोळ वगैरे येणार नाही. सेम प्रोसेस करायची आहे, सेम जशी आपण पहिली केली त्याप्रमाणे दुसरी स्लीव्स लावून घ्यायची. आणि एक सांगते, कटिंग करताना आपण बोटनेकचं कटिंग केलं आहे, ठीक आहे. 7 शोल्डर 14 होती, किंवा 14 असो किंवा 16 असो, शोल्डरच्या निम्मे घ्यायचं, त्याच्यामध्ये अर्धा इंच मायनस करायचं आणि शोल्डरचं माप टाकायचं, ठीक आहे. आणि जर तुम्ही डीप नेक शिवत असाल तर जेवढी तुमची शोल्डर असेल त्याच्यामध्ये 1.5 इंच तुम्ही मायनस करायचं आणि शोल्डरचं माप टाकायचं असतं. हे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आली आहे. आणि कारण व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत नाही, त्यामुळे मला कमेंट्स सारखे येतात की डीप नेकचं चार्ट आहे, डीप नेकचा कुर्ती दाखवा, हे दाखवा. म्हटलं डीप नेक वगैरे सगळं मेजरमेंट ते सांगितलेलं असतं. आपण पुन्हा मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतच असते. तर जर तुम्हाला एखादा कुर्ती कुठचीच असू दे, प्रिन्सेस कटची मागे दाखवली होती, परत बोटनेकची आता दाखवली आहे, आता डीप नेकची पण मी घेऊन येणार आहे तुमच्यासमोर थोड्या वेळाने, म्हणजे थोड्या दिवसात. आणि डीप नेकचा आपण एक अनारकली म्हणजे जो काही घागरा होता बघा पहिल्या याच्यामध्ये, तो शिवला होता, तो डीप नेकचा होता. तरी पण मी शोल्डरनुसार, गळा रुंदी शोल्डरनुसार मुंडा किती घ्यायचा हे मी सांगणार आहे पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये काही दिवसात. तर तोपर्यंत आपण इथे जे काही शिकतो आहे याकडे बारकाईने लक्ष द्यायचं आणि स्वतःची कुर्ती शिवायची. आता दोन्ही साईडला आपण फिटिंगची जी रेषा आखून घेतली होती ते फिटिंग केलं. आता मी कुठच्या पद्धतीत फिटिंग केलं ते तुम्हाला दिसलंच असेल. फक्त हिपच्या साईडच्या पुढे आपल्याला करायचं नाही, त्याच्या अर्धा पाव इंच घेऊन वर शिलाई मारत यायची आहे, पाव इंच घेऊन, ठीक आहे. त्याच्यावर शिलाई मारायची नाही. ज्या शिलाई आपण पहिल्यांदा मारली त्याच्यावर शिलाई मारायची नाही, कारण आपल्याला ते स्लीट व्यवस्थित जॉईन होणार नाही यासाठी. आता आपण तुमचं जेवढं काही दंडगेर असेल ते दंडगेर तिथे टाकायचं. आणि दंडगेर टाकताना अर्धा इंच जास्त करून टाका. आता जिथे आपण फिटिंगची रेषा आखून घेतली होती तिथे शिलाई मारून घेऊया. पुन्हा सांगते, व्यवस्थित शिलाई मारायची, अगदी जशी आपण फिटिंग टाकली त्या पद्धतीत. आता परत हा कुर्ती उलट करायची अशी जशी मी करते त्याप्रमाणे. आणि त्याच शिलाईवर मारायचं नाही, जरा पाव इंच आतल्या साईडला, म्हणजे आतल्या साईडला सुई घेऊन मारायची असते, ठीक आहे. आता हे कशासाठी सांगितली तर तुम्हाला आता दिसून येईल. आता इथं आपण जी स्लीट असते ओपन बाजू ती फोल्ड करणार आहोत. स्लीट कशी मारायची तुम्हाला माझ्या व्हिडिओतून नक्की शिकायला मिळेल. बघा, आता हे 1 इंच आपण स्लीटला ठेवलं होतं, बरोबर. तिथे अशा पद्धतीत डबल फोल्ड मारायची आणि शिलाई मारून घ्यायची. अशा पद्धतीत डबल फोल्ड मारायची, व्यवस्थित स्लीट जॉईन करायची. सोपा आहे हो कुर्ती शिवायला, काही कठीण नाही. फक्त मी माझ्या सोप्या भाषेत तुम्हाला सांगत आहे. व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करून पाहू नका प्लीज, तेवढं सपोर्ट करा. हे बघा, अशा पद्धतीत स्लीट मारायची असते. आता तुम्ही म्हणाल स्लीट म्हणजे काय, तर आपल्या हिपकडनं जी दुडलेली पट्टी असते त्याला स्लीट असं म्हणतात. आता ती स्लीट कशा पद्धतीत मारायची बघा. इथे आतमधल्या साईडनं मी डबल फोल्ड करून पहिलं डेगेच्या साईडनं शिलाई मारून घेणार आहे. हे बघा, आता अशा पद्धतीत दुडायचं. आता सुई आपल्याला फिरवायची आहे. जिथे मी आडवी मार्किंग तिथे सुई फिरवायची आपल्याला. हे बघा, अशा पद्धतीत सुई फिरवली आणि जिथे आपण आडवी मार्किंग केली ना तिथे अशा पद्धतीत दुडायचं आणि परत सुई फिरवायची आणि स्ट्रेट खाली यायचं शिवत म्हणजे दुसऱ्या पार्टकडे आपण आलो आहे. एक पार्ट झाला आपला स्लीट मारून, आता दुसऱ्या पार्टकडे स्लीट मारायची आहे, ठीक आहे. जर तुम्हाला वरून शिलाई मारायला जमली नाही तर तुम्ही खालून पण स्लीट जॉईन करू शकता, पण शक्यतो वरूनच करा. म्हणजे कसं असतं, वरून केल्यामुळे
स्लीट व्यवस्थित परफेक्ट बसते, ती अशी उघडत नाही किंवा अशी वर आल्यासारखी वाटत नाही. एकदम परफेक्ट आपली स्लीट इथे बसते. ठीक आहे. आता जिथे जिथे आपल्याला स्लीट मारायची आहे तिथे मारून घ्यायची आपण. आता एक साईड स्लीट मारून झाली आपली बघा. अशा पद्धतीत अगदी फिनिशिंग सहित तुम्हाला इथे वर्णन करून सांगितलेलं आहे. तुम्ही व्हिडिओ अजिबात स्किप करायचा नाही. आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक सबस्क्राईब जरूर करा. आता इथे मी खालच्या साईडला फोल्ड करून दुसऱ्या साईडला फोल्ड करून ज्याप्रमाणे पहिली स्लीट मारली त्याप्रमाणे दुसरी स्लीट इथे मारून घेत आहे. अशा पद्धतीत फोल्ड करून वन साईड स्लीट मारून घ्यायची. वन साईड स्लीट मारल्यामुळे दोन्ही साईडला आपण शिलाई मारून घेणार आहोत, पण वन साईड मारून घ्यायची आधी, नंतर मग दुसऱ्या साईडला मारायची. त्याच्यामुळे आपली ही जी स्लीट आहे ती व्यवस्थित परफेक्ट बसते, कुठे अशी उभी राहत नाही. आता इथं आडव्या साईडनं सुई फिरवून आडव्या साईडला अशी शिलाई मारून घ्यायची जशी आपण पहिली मारली. हा पार्ट मी स्किप करणार होते कारण तुम्हाला समजणार नाही म्हणून मी स्किप केला नाही. कारण एक स्लीट मी मारून दाखवली आहे, हा दुसरा पार्ट मी स्किप करणार होते कारण तुम्हाला समजणार नाही यासाठी मी हा तुम्हाला पुन्हा दाखवते. कारण हा पार्ट दाखवणे फार गरजेचं आहे यासाठी. तर कुर्ती म्हटल्यावर सगळ्या पार्ट आपण इथे दाखवण्याचा प्रयत्न केला. आता व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला सबस्क्राईब जरूर करा. पण मैत्रिणींनो, तुम्हाला एक सांगते, तुम्हाला जे काही शिकायला मिळत असेल मला एकदम फ्रेंडली मला कमेंट करून सांगा की मला असं शिकायचं आहे, तुम्ही हा व्हिडिओ बनवा म्हणून. तर मी नक्की त्याच्यावर व्हिडिओ बनवून घेऊन येईन. तुम्ही फक्त मला सजेस्ट करा, मग मी नक्की तुमचा आज्ञेचं पालन करीन. तर अशा पद्धतीत स्लीट्स जॉईंट करून घ्यायचे आहेत. आता आपले किती 2 साईडचे स्लीट्स आपण इथे जॉईंट केले बरोबर. दोन्ही साईडचे स्लीट जॉईंट केले. आता आपल्याला खालच्या साईडला सुद्धा जे बॉटम पार्ट असतो, जे एकदम उंचीची जिथे उंची संपते त्या साईडची पण आपल्याला फोल्ड करून इथे स्लीट जॉईंट करून घ्यायची आहे. तिथे पण फोल्ड करायची. तिथे ऑलरेडी होती फोल्ड, पण मला पुन्हा फोल्ड करायची होती कारण ती रेडीमेड असल्यामुळे मी ती पूर्ण विसरली आणि पुन्हा आपण स्लीट जॉईंट केली, म्हणजे स्वतः शिवली ती. अशा पद्धतीत आता चारही साईडला आपण इथे स्लीट जॉईंट केल्या. स्लीट म्हणजे कसं असतं माहिती आहे, दोन्ही साईडला आपण स्लीट व्यवस्थित शिलाई मारली ना तर ती अगदी परफेक्टली बसते, म्हणजे अशी उभी होत नाही किंवा त्याला कुठच्याही प्रकारचं अशा वेगळ्या म्हणजे असं उचलल्यासारखे होतात बघा काही स्लीट्स, त्या होत नाही तसे. म्हणजे तो प्रॉब्लेम आधी येत नाही. मी शिकवलेलं असतं ना ते तुम्हाला परफेक्शनच असतं त्यामध्ये व्हिडिओमध्ये माझ्या नक्की. आणि मी अगदी समजून सांगण्याचा प्रयत्न करते सगळ्यांना. कोणी पण माझा व्हिडिओ बघू, मी त्याच्यात भेदभाव नाही. सगळ्यांनी शिका माझे व्हिडिओ बघून, मला कमेंट करा. तर व्हिडिओ यासाठी बनवत आहे की तुम्हाला त्यातले बारकावे समजण्यासाठी. आता बाहेर एवढी सिलाई झाली आहे टेलरकडे, तुम्ही टेलरकडे जाऊ नका किंवा दुकानात विकत घेऊ नका. स्वतःचा एखादा म्हणजे 2-2.5 आता हा 2 मीटरचा फॅब्रिक आहे बरोबर ना. मग 2 मीटरमध्ये आपण ही कुर्ती तयार केली. तुम्ही पण फॅब्रिक घेऊन येऊन स्वतःसाठी शिवू शकता की नाही, प्रॅक्टिस करू शकता. बाहेर 600-700 रुपये घालवण्यापेक्षा आपण स्वतः 0 प्राईसमध्ये इथे शिवू शकतो. आपण का नाही शिवू शकणार? व्हिडिओ बघून नक्की शिवा. आता अशा पद्धतीत बॉटम स्लीट पण जॉईंट करून घेते, म्हणजे डबल फोल्ड मारून शिलाई करून घेणार दोन्ही साईडला. त्यामध्ये कुठच्याही प्रकारचं आपण ओढताण वगैरे केलेली नाही, म्हणजे खेचाखेच केलेली नाही. लूज असे स्लीट आपण जॉईंट केले आहेत, म्हणजे जसे आहेत तसेच टिपा मारलेल्या आहेत. कुठेही आपण खेचाखेची केलेली नाही. आणि मेन म्हणजे एक गोष्ट की या जो कलर आपल्या कुर्तीचा आहे, जो कलर आपल्या फॅब्रिकचा आहे, त्याच कलरचा तुम्हाला दोरा वापरायचा आहे. त्यामुळे तुमची फिनिशिंग अतिशय सुंदर येणार आहे. ठीक आहे. आता हे सगळे मटेरियल कुठे मिळतं ह्याच्या आधी मी जो व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याच्यामध्ये दाखवलं आहे. तुम्हाला हवे असल्यास मला कमेंट करा, म्हणजे मी त्यांचा नंबर तुम्हाला डायरेक्टली तुमच्या घरपोच ते मटेरियल येऊ शकतं. त्यांचा नंबर मी देऊ शकते. ठीक आहे.
अशा पद्धतीत आपली ते पूर्ण कुर्ती रेडी झालेली आहे. अगदी सोपी आणि साध्या सोप्या अशा भाषेत तुम्हाला इथं वर्णन करून दाखवली कुर्ती. तुम्ही नक्कीच ह्या शिकवण्याचा फायदा किंवा लाभ करून घ्या आणि व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. आता ही कुर्ती मी विअर करून पण दाखवली, अगदी परफेक्ट मला बसली. तुम्हाला पण परफेक्ट बसेल अशी मी 100% गॅरंटी देते आणि माझा व्हिडिओ संपवते. माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू.